किल्ल्यांची दुरावस्था झालेली आहे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची दुरावस्था झालेली आहे. आपण सांस्कृतिक मंत्री आहेत, त्यापेक्षा तुम्ही आपण भाजपच्या निष्ठावंत आहे, तर भाजपच्या निष्ठावंतांना न्याय मिळेल का? नाही, किल्ल्याने निष्ठावंत किल्ला ही सांस्कृतिक आहे, किल्ल्यांची अवस्था झालेली आहे, किल्ल्यांना न्याय मिळेल का? तर त्याची डागडुजी आहे, निष्ठावंतांना न्याय मिळेल का? डॉक्टर याळगावकरांसारखे आणीबाणीतले कार्यकर्ते आता ते लांब उभे राहिलेले आहेत. नाही, गड किल्ल्यांच्या बाबतीमध्ये राज्यातल्या सर्वच गड किल्ल्यांना त्याच्या पूर्वस्थितीत किंवा उत्तम स्थितीत आणण्यासाठीचा कार्यक्रम माननीय सुधीर भाऊ या खात्याचे मंत्री असतानाच या विषयाला चालना मिळाली. राज्याचं सांस्कृतिक धोरण बनताना त्या विषयातला कार्यक्रम आणि आराखडा बनलाय आणि तोच पुढे घेऊन जाऊन माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये या सरकारमध्ये एकनाथजी, अजितदादा आणि आम्ही सगळे आपल्या प्रेरणादायी गडकिल्ल्यांच्या सुरक्षितता, त्याचं वैभव परत आणणं या दृष्टीचा कार्यक्रम आम्ही घेऊन या ठिकाणी येतो आहोत. काम सुरूही झालं आहे. काही ठिकाणी प्राधिकरणं झाली आहेत, जसं रायगडला विशेष प्राधिकरण झालं आहे. काही ठिकाणी या ठिकाणी स्वयंसेवी संस्था, काही धनदाता अशांची मदत त्या ठिकाणी घेऊन सगळ्यांनाच बरोबर घेऊन जाऊ, निष्ठावंतांसहित सगळ्यांना बरोबर घेऊ. साहेब, त्याला जोडून एक प्रतापगडला जो आता अफजल खानाचा पुतळा बाहेर काढण्याचा पुतळा बनवायला मुंबईला जात आहे, तर तो कधीपर्यंत बसवण्यात? याची संपूर्ण माहिती मी घेऊन आपल्याला नक्कीच अवगत करेन. 19 जुलैला ही मागणं इथं आली होती. खरं तर या संग्रहालयाचं काही अजून काम अपूर्ण आहे. या दालनाचं किंवा या संग्रहालयाचं उद्घाटन अजून भव्य दिव्य असं काही झालेलं नाही. त्याच्याकडे तुम्ही आता कसं लक्ष देणार आहे, काय सांगा? मला वाटतं की या सगळ्याचं काम पूर्ण होणं ही आमची प्राथमिकता आहे. तसा कार्यक्रम बनलाय, आराखडाही बनलाय, त्याच्यासाठी लागणारा निधीची प्रावधान केलेली आहे आणि त्यामुळे सातारकरांना किंवा राज्यातल्या नागरिकांना सुद्धा याचं भव्यदिव्य उद्घाटन आणि अपूर्ण जे काही अपूर्ण म्हणताना येणार राहिलेलं जी कामं आहेत ती पूर्ण करून आमचे दोन्ही राजे आणि समस्त सगळे नागरिक आणि सगळे जनप्रतिनिधी यांना बरोबर घेऊन आम्ही तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रतापगडचं काम चालू आहे, पण तिथे प्रतापगडचं काम जे चालू आहे त्याच्यामध्ये निकृष्ट दर्जाचं काम होतं असं तिथल्या स्थानिकांचा आरोप आहे. कशा पद्धतीने? नाही, मग याची मी पूर्ण चौकशी करीन. कारण कुठल्याही पद्धतीचं निकृष्ट किंवा जे अपेक्षित आहे त्यापेक्षा वेगळं असं कुठलंही काम खपवून घेणार नाही. या विषयात मी व्यक्तिगत लक्ष घालीन. वेळीच वाटल्यास चौकशी समिती नेमेल. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, पण पालकमंत्री जनता पार्टी टेक्नोसॅव्ही पक्ष आहे. हा बेसिक पॉईंट. आपण स्वतः माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री आहेत, परंतु आपलं जो माहिती जनसंपर्क खातं जे आहे ते तेवढं एआयच्या दृष्टिकोनातून वगैरे पुढे गेलेलं दिसत नाही. तर आपली ही प्राथमिकता राहील का? कारण त्या माहिती जनसंपर्क खातं एक फार विस्तीर्ण खातं आहे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सरकारी गोष्टी असतील त्या ज्या वेगाने पोचायला पाहिजे लोकांपर्यंत, ते कुठेतरी कमी पडतं असं वाटतं आपल्याला. आपण जो प्रश्न विचारला तो अतिशय महत्त्वाचा आहे. कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी माहिती तंत्रज्ञान विभाग आणि अन्य विभाग यांच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा आराखडा आणि त्याच्याबद्दलचे निर्देश दिलेले आहेत. यामध्ये माहिती जनसंपर्क विभाग असो किंवा अन्य सगळे विभाग असो, यामध्ये तंत्रज्ञानाचा अद्ययावत, त्याचा उल्लेख आपण AI केला, अशाशीच सगळ्यांचा अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून अपग्रेडेशन ऑफ टेक्नॉलॉजिकल आउटफ्लो या विषयात 100 दिवसात कार्यक्रम ठरवलेला आहे. तुम्हाला माहितीच आहे की राज्याचं AI धोरण हे करण्यासाठीची घोषणा आम्ही केलेली आहे. यासाठीचा 2 दिवसामध्ये GR निघेल की ज्यामध्ये सर्व स्टेक होल्डर्स बरोबर घेऊन त्यातले सदस्य आपण ठरवू की ज्यांच्या सगळ्यांच्या एक्सपर्टीजच्या आधारावर राज्याचं AI धोरण बनेल, ज्याच्यात आपल्या विभागाच्या, आंतरविभागाच्या, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांचा अपग्रेडेशन, उपयोगिता, तंत्रज्ञान दृष्ट्या सक्षम याचाही विचार आपण त्यामध्ये करतो आहोत. आणि त्यामुळे देशातलं पहिलं राज्य आपलं असं होईल की जे AIचं स्वतःचं राज्याचं धोरण आणि त्या आधारावर त्या ठिकाणी अपग्रेडेशनचा राज्याचा कार्यक्रम आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर उद्यमशीलता, उद्योजकता आणि रोजगार या सर्वंकष विचाराचं धोरण येईल. पालकमंत्री शरद पवारांच्या मध्ये एक राजकीय गटमध्ये 2 मतं प्रभाव पडतात गटामध्ये. एक गट आहे तो डायरेक्ट सत्तेत विलीन व्हायसाठी प्रयत्न करतोय आणि दुसरा जो आहे तो अजित पवारांच्या माध्यमातून मविव्यामध्ये समन्वय नाहीये एकूणच आता दिसतो. आपण सगळेजण
कदाचित ते आपल्याला आठवत असेल, विधानसभांच्या निवडणुकीच्या वेळेला मीच म्हणालो होतो की महाराष्ट्र विकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे आणि ते फुटणार. बळे विधानसभांच्या निवडणुकीच्या तिकीट किंवा जागा वाटप त्यांनी बळे जरी एकमत केलं तर ज्या दिवशी निकाल लागतील त्या दिवशीपासून ते फुटतील. आणि आत्ता त्या ठिकाणी दिसतंय मविया नावाची गोष्ट अस्तित्वात नाही, त्याची एक्सपायरी डेट आता झालेली आहे आणि मवियातली फूट समोर दिसते. आता तर एक पाऊल पुढे झालं आहे, मवियातल्या पक्षातल्या फुटी सुरू झालेल्या आहेत. आणि म्हणून जे केवळ स्वार्थी सत्तेसाठी एकत्र आले ते स्वार्थी सत्तेसाठी एकमेकाच्या पक्षांतर्गत विरोधात उभे राहिलेत असं त्या ठिकाणी दिसतंय. आणि याचा दुसरा अर्थ असा आहे, राज्याच्या विकासाचा कार्यक्रम मवियाचा कधीच नव्हता, विचारधारेशी संबंध नव्हता. आणि म्हणून पवार साहेबांच्या गटात सुद्धा जर असे काही प्रकार होत असतील तर ते नैसर्गिक आहेत आणि नैसर्गिक ऱ्हासाला आता सुरुवात झाली आहे असं मी म्हणेन. पालकमंत्री कधीपर्यंत तिढा सुटेल का? तिढा कधी सुटेल? माननीय मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे आणि माननीय मुख्यमंत्री दोन्ही एकनाथजी आणि अजितदादा यांच्याशी बोलून हा निर्णय लवकरच घोषित करतात. साहेब, एक राज्यात एक मोठा विषय आहे. संतोष देशमुख प्रकरणामध्ये अजून देखील मुख्य आरोपी सापडत नाहीत. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होते. एकंदरीतच सातारा जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये देखील मोर्चे निघत आहेत. कसं पाहताय? माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केलं, त्यांनी अधिकारी बदलले, आवश्यक ती पूरक यंत्रणा जोडली, SIT जोडली. या सगळ्या विषयात ज्या मागण्या आमच्या बंधुभावांनी केल्या त्या सगळ्यांच्या मागण्याच्या आधारावर आणि त्याच्यापेक्षाही कसून चौकशी आणि शेवटच्या आरोपीला सुद्धा सोडणार नाही ही भूमिका माननीय गृहमंत्र्यांनी मांडल्यानंतर आता पोलीस काम योग्य रीतीने करतायत. त्यातनं येणारा निष्पन्न होणारा जो काही त्यातला भाग आहे तो येईपर्यंत आपण वाट बघावी. साहेब, महायुतीला सत्तेत आणण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्स जे आहेत त्यांचा फार मोठा रोल आहे. युट्यूब असेल, डिजिटल मीडिया असेल, वेब चॅनल्स असतील. आपण या खात्याचे मंत्री आहात. हे जे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत ह्याला कुठंतरी शासन स्तरावरती काय रिकग्निशन मिळेल अशा दृष्टिकोनातून काय आपलं आहे का? या विषयामध्ये मी पुढच्या आठवड्यात एक बैठक घेतो आहे, कारण राज्यात डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या बंधू भगिनींची संख्या खूप मोठी आहे. म्हणजे केवळ आपण युट्यूबवर ना आपल्या आवडीचे किंवा आपल्याला आवश्यक असलेले किंवा आपण करतो आहोत अशा विषयांच्या आधारावर चांगल्या प्रकारची आमदनी मिळवणारी संख्या खूप मोठी आहे. ते त्यांचं यश आहे. आणि बरोबरीने डिजिटल प्लॅटफॉर्मवर माहिती प्रसारणासारखं काम करणारी व्यक्ती संस्था पण आहेत. यांचं सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. यांच्या उद्यमशीलतेला चालना दिली पाहिजे. आणि यातना एक काही फॉर्मॅटवर आपण सगळेजण जर विचाराने एकत्र आलो, म्हणजे शासकीय विचाराने म्हणतो मी, तर तो करण्यासाठी आणि त्यांच्या सूचना, त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या या दूर करण्यासाठी त्यांच्याबरोबर संवाद असं एक राऊंड टेबल पुढच्या आठवड्यामध्ये मी मुंबईत त्या ठिकाणी घेतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.